भारतीय महर्षी श्री अरविंद आणि त्यांच्या आध्यात्मिक सहयोगिनी ज्या श्री माताजी या नावाने ओळखल्या जातात, त्यांनी पूर्णयोगाचे तत्वज्ञान मांडले. इसवी सन 1920 मध्ये पॉंडिचेरीमध्ये श्री अरविंदांभोवती साधक जमा होऊ लागले. त्यांच्या माध्यमातूनच श्री माताजींच्या प्रेरणेने श्री अरविंद आश्रम आकाराला आला. सर्व जीवनाचे दिव्य जीवनामध्ये रूपांतर घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी मानवी उत्क्रांती त्वरेने व्हावी म्हणून असलेली एक जिवंत प्रयोगशाळा असे या आश्रमाचे स्वरूप आहे. सर्व जीवन हा योग आहे आणि जीवनातील सर्व कृती या आध्यात्मिक उत्क्रांतीचे साधन बनू शकतात असे श्री अरविंदांचे सांगणे आहे. श्री अरविंदांनी पृथ्वीवरील उत्क्रांती संबंधीच्या प्राचीन आध्यात्मिक ज्ञानपरंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक संकल्पना यांचा समन्वय साधला. या त्यांच्या समन्वयात आपल्याला विश्व उत्पत्तीशास्त्र आणि प्रगमनशील अशा योग मनोविज्ञानाची साधना पद्धती आणि सर्वसमावेशक प्राचीन दृष्टी पाहायला मिळते. बऱ्याचशा आध्यात्मिक परंपरा या जन्ममृत्यूच्या अतीत असणाऱ्या कालातीत अस्तित्वामध्ये चेतनेची मुक्ती घडवण्यावरच पूर्णतः केंद्रित झालेल्या आहेत. पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याने पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतिकारक क्षमतेकडे त्या परंपरा दुर्लक्ष करतात. परंतु केवळ चेतनेची मुक्ती हे श्री अरविंदांच्या पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. मानवी जीवनाचे उत्क्रांतिकारक रूपांतरण पूर्णयोगाला अपेक्षित आहे. या पृथ्वीवरच दिव्यत्व आणणे अपेक्षित आहे. आधुनिक विज्ञानाने हे दाखवून दिले आहे की पृथ्वीवरील जीवनाची घडण लाखो वर्षांपासून होत आली आहे आणि उत्क्रांतीचा हा वृक्ष अजूनही उमलून येत आहे. परंतु विज्ञान या उत्क्रांतीचे स्पष्टीकरण योगायोग आणि संभाव्यता यांच्या आनुवंशिक प्रक्रियांद्वारे करते. तर श्री अरविंदांनी हे स्पष्ट केले की चेतना ही सर्व अस्तित्वाची मूलभूत सत्यता आहे आणि ती जडभौतिक द्रव्यामध्ये अगोदरपासूनच अंतर्भूत आहे. ही सुप्त असलेली चेतना उत्क्रांतीच्या माध्यमातून स्वतःला विनिर्मुक्त करते आणि स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी उत्तरोत्तर अधिकाधिक व्यामिश्र जीवनरूपे निर्माण करते. प्रकृतीच्या उत्क्रांतीचे शिखर म्हणजे मानवी मन. परंतु मनाची ही उत्क्रांती अजूनही पूर्णत्वाला गेलेली नाही. मनाच्या अतीत चेतनेच्या अधिकाधिक उच्चतर अशा श्रेणी आहेत. ज्याला श्री अरविंद अतिमानस असे संबोधतात
ती मनाच्या पुढे लगेचच असणारी चेतनेची श्रेणी आहे. विद्यमान मानववंशामधून अतिमानसाची देणगी लाभलेल्या मानववंशाची नवीन प्रजाती उदयाला येत आहे. उत्क्रांतीची ही दीर्घकालीन प्रक्रिया म्हणजे प्रकृतीचा एक अजाणतेपणी केलेला योगच आहे असे म्हणता येईल. वनस्पती आणि प्राणी जीवनामध्ये स्वजाणीव विरहित विकसन झालेले आढळून येते. परंतु मानवाला मात्र आत्मभान आहे आणि त्यामुळे आता ही उत्क्रांतीची प्रक्रिया अधिक जाणीवपूर्वक होऊ शकते. आणि यामुळेच उत्क्रांतीसाठी जाणीवपूर्वक त्वरा करण्याची शक्यता वाढीस लागते. आपल्यामध्ये सुप्त वैभव खोळंबून आहे. त्याचे विकसन जलद गतीने घडवण्याची प्रक्रिया म्हणजेच पूर्णयोग. विशुद्ध चेतना ही अविभाज्य असते, परंतु तिच्या अस्तित्वाचे दोन ध्रुवबिंदू असतात. या दोन ध्रुवांच्या मध्ये चेतनेच्या विशाल श्रेणी आहेत. त्यातून या विश्वातील स्थळकाळाच्या अनेक पातळ्या, अनेक आयाम उदयास येतात. या दोन ध्रुवांदरम्यानच्या चेतनेच्या अगदी मर्यादित श्रेणीपर्यंतच आपले मन जाऊन पोहोचू शकते. या श्रेणीच्या सर्वोच्च अतिचेतन ध्रुवाला प्राचीन ऋषीमुनी सच्चिदानंद असे संबोधत असत. सत, चित आणि आनंद. सर्वात खालच्या बाजूस अचेतन ध्रुव आहे. तेथे चेतना पूर्णतः निद्रिस्त असते. विज्ञान वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक पद्धतींचा वापर करून प्रकृतीच्या मूलभूत शक्तींचे आकलन करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. ते वास्तविकतेच्या जडभौतिक टोकाचा वेध घेत आहे. परंतु योग मात्र चेतनेचे उच्चतर प्रांत धुंडाळण्याचा प्रयत्न करतो आणि व्यक्तिनिष्ठ व मनोवैज्ञानिक पद्धतींच्या आधारे सृष्टी निर्मितीचा उगम शोधू पाहतो. अस्तित्वाचा प्रत्येक ध्रुव हा गुप्तपणे तद्विरोधी असलेले सुप्त आणि अव्यक्त असलेले सारे काही स्वतःमध्ये साठवून असतो. अतिचेतन ध्रुवामध्ये जडभौतिक विश्वाची शाश्वत आणि अनंत क्षमता अस्तित्वात असते.
अचेतनाच्या ध्रुवामध्ये विशुद्ध चेतना जडभौतिकतेच्या निगूढ निद्रेमध्ये गढून गेलेली असते. उत्क्रांती हा या दोन ध्रुवांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. जडभौतिक द्रव्य चेतनेमध्ये आणि चेतना जडभौतिक द्रव्यात प्रवाहित होत असते. या दोन ध्रुवांमध्ये चेतना जाणीवपूर्वक आरोहण आणि अवरोहण करत असते. या आरोहण आणि अवरोहणामध्ये हे विश्व म्हणजे जिची अभिव्यक्ती आहे अशी एक सर्जक शक्ती मध्यस्थी करत असते. त्या शक्तीलाच श्री अरविंदांनी अतिमन असे म्हटले आहे. या अतिमनाची पहिली आणि प्राथमिक स्थिती ही सच्चिदानंदाचा आत्मविस्तार आहे, ज्यामध्ये अनंताची दिव्य कल्पना आणि रचना अनुस्यूत असते. चेतना आणि जडद्रव्य किंवा शक्ती या दोहोंमध्ये भेद नाही. सारे काही एकत्वामध्ये आणि एक होऊन विकसित झाले आहे. त्यामध्ये अजूनही वैयक्तिकीकरण झालेले नसते. अतिमनाच्या दुसऱ्या टप्प्यावर दिव्य चेतना ही व्यक्तिपर होऊ लागते. ती स्वतःला विविध रूपांमध्ये प्रसृत करते. आत्म्याच्या गाभ्यामध्ये ती सर्वत्र सारखीच असते, पण आत्मरूपामध्ये मात्र ती विभिन्न असते. तिसऱ्या टप्प्यावर अतिमन स्वतःला स्थळाच्या आणि काळाच्या गतिविधींमध्ये प्रक्षेपित करते आणि त्यामध्ये स्वतः समाविष्ट देखील होते. ते एकत्वामध्ये आनंदमय मूलभूत द्वैताचा आनंद अनुभवते. स्थळ व काळाच्या अनेकविध अस्तित्वामध्ये ते दिव्य लीला उपभोगत असते. अतिमनाची ही तिसरी स्थिती, जी अचेतन ध्रुवामध्ये चैत्य तत्व म्हणून अंतर्भूत असते. तेथून ते तत्व विविध रूपांच्या माध्यमातून चेतनेच्या उत्क्रांतीला सहाय्य पुरवते, प्रेरणा देते. प्राचीन वैदिक ऋषीमुनी ज्याचा उल्लेख करतात तोच हा अग्नी. ही अंतर्हित असणारी दिव्यता जी अनेक जन्मांमधून उदय पावत राहते ती म्हणजे विशुद्ध चैत्य असते. प्रेम आणि आनंदाचा दिव्य आत्मा असते. जसजशी ती विकसित होत जाते आणि व्यक्तिभूत होत जाते तसतसे त्याला चैत्य पुरुष हे रूप प्राप्त होऊ लागते. चैत्य पुरुष विकसित होऊन जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्या उत्क्रांतिकारक विकसनाचा तो ताबा घेतो आणि रूपांतरणाचा मार्ग खुला करतो. पूर्णयोगाचे हे अधिष्ठान आहे आणि हीच त्याची पहिली पायरी देखील आहे.
उत्क्रांतिकारक प्रक्रिया ही अगोदरपासूनच आपल्या पृष्ठवर्ती चेतनेच्या पाठीशी सुप्तपणाने कार्यरत आहे, पण आपल्याला या प्रवासाची जाणीव नाही. त्याच्या विकसनाच्या आधीच्या टप्प्यांवर आपला हा चैत्य पुरुष दिव्यत्वाचे केवळ एक स्फुल्लिंग म्हणून अस्तित्वात असतो. तो पृष्ठवर्ती चेतनेच्या अनेक आवरणांनी झाकलेला असतो. सहसा या पृष्ठवर्ती हालचालींचीच आपल्याला जाणीव असते. त्यांनीच म्हणजे आपल्या संकल्पना, विचार, कल्पना, स्मृती, भावना, भावावेग, प्रेरणा, इच्छा, आकांक्षा, संवेदना आणि सवयी या साऱ्यांनी मिळून आपला मिथ्या स्व, आपला अहम बनलेला असतो. तो एक पूर्ण व्यक्तिपर झालेला असा अहंकार असू शकतो किंवा तो असा एक अहंकार असू शकतो की जो समूह चेतनेशी एकरूप झालेला असतो. जो कमी विकसित अहम असतो तो समूहासोबतच विचार करतो, समूहासोबतच संवेदित होतो. त्याने अजून व्यक्तिपर मानसिक अस्तित्व असे रूप धारण केलेले नसते. ज्यामुळे एखादी व्यक्ती समूह चेतनेपासून यशस्वीपणे वेगळी करता येते, अशा वैयक्तिक दृष्टीचे आणि संकल्पनेचे विकसन होणे ही वैयक्तिक मानसिक अस्तित्व बनण्याची आणि वैयक्तिक अहंभावना उदित होण्याची सुरुवात असते. व्यक्तिमत्व विकसनाचे विद्यमान दृष्टिकोन हे बहुत करून बाह्यवर्ती व्यक्तिमत्व विकसित करण्याभोवतीच फिरताना दिसतात. आध्यात्मिक आणि अतिमानसिक रूपांतर शक्य होण्यापूर्वी या व्यक्तिपर मानसिक अस्तित्वाच्या उदयाची आणि त्याच्या विकसनाची आवश्यकता आहे हे पूर्णयोग जाणतो. जडभौतिक द्रव्यामध्ये चेतनेची जी उत्क्रांती होत गेली त्याचा परिपाक म्हणजे मानवी देह. हा मानवी देह स्वतःमध्ये गतकालीन सर्व उत्क्रांती वागवीत असतो. प्रथम जडद्रव्याचा उदय, नंतर जडद्रव्यामध्ये जीवनाचा उदय आणि या जिवंत जडद्रव्यामध्ये मनाचा उदय ही तिसरी पायरी. जडाच्या मूलद्रव्यापासून आपला देह बनला. या भौतिक चौकटीमध्ये प्राणतत्वाचे कार्य प्रस्थापित झाले आणि या जिवंत चौकटीमध्ये मनाचे कार्य प्रस्थापित झाले. या तीन स्तरांची तुलना कॉम्प्युटरमधील हार्डवेअर, विद्युत ऊर्जा आणि सॉफ्टवेअर यांच्याशी करता येईल. आपल्या साधनभूत असलेल्या प्रकृतीचे शरीर, प्राण आणि मन हे तीन स्तर आहेत. ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत आणि संपूर्ण संरचनेमध्ये त्यांची कार्य देखील एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. व्यक्तीने अनुभवच घ्यायचा झाला तर मनाच्या हालचाली आपल्याला आपल्या डोक्यामध्ये अनुभवायला येतात. आपल्या शरीराच्या धडामध्ये प्राणशक्तीच्या हालचाली, भावना, आवेग, प्रेरणा, इच्छा यांच्या रूपाने अनुभवायला येतात. ही जीवन ऊर्जा आपल्याला जोम देते. पूर्ण योगामध्ये त्याला प्राण असे संबोधले जाते. आपण जसजसे शरीराच्या दिशेने जातो तसतशा आपल्या हालचाली अधिक सघन
आणि सवयींनी युक्त अशा बनत जातात. शारीर चेतना तुलनेने सुस्त आणि जड असते. गतकाळातील उत्क्रांतीच्या या पायऱ्या आपल्या शरीरामध्ये खालून वर उभ्या पद्धतीने रचलेल्या आढळतात. त्यातील प्रत्येक स्तर हा चेतनेचा वेगवेगळा प्रकार अभिव्यक्त करतो. सर्वात खाली अवचेतना असते आणि तीच खाली जात जात अगदी अचेतन ध्रुवापर्यंत जाऊन पोहोचते. या अचेतन ध्रुवापासून उदयाला येत येत चेतना ही उत्क्रांतीच्या पायऱ्या चढत जाते. सर्वात वरच्या बाजूला अतिचेतना असते आणि ती सच्चिदानंदापर्यंत जाऊन पोहोचते. मागच्या बाजूला असते त्याला प्रच्छन्न चेतना म्हणतात. त्यामध्येच खोलवर चैत्य पुरुष असतो. तो म्हणजे आपल्या उत्क्रांतीला गुप्तपणे मार्गदर्शन करणारे असे आपले मनोवैज्ञानिक केंद्र असते. आपल्या सामान्य जागृत अवस्थेला फक्त आपल्या पृष्ठवर्ती स्तरांचीच जाणीव असते, परंतु पाठीमागे बरेच काही घडत असते. हे चेतनेचे मुख्य प्रांत आहेत. श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी ते शोधून काढले आहेत आणि त्यांचा नकाशाही त्यांनी काढला आहे. उत्क्रांतीच्या मानसिक टप्प्यामधून मानवजात आत्ता जात आहे. आणि म्हणूनच पूर्णयोग आत्म्याची मनामधील शक्ती हाताशी धरून सुरुवात करतो. त्याद्वारे मनामध्ये महत्तर पूर्णत्वाची अभिप्सा उदयाला येते. मागे उभे राहून स्वतःचे निरीक्षण करणे आणि स्वतःला सुधारणे ही क्षमता मनामध्ये असते. ज्याचे निरीक्षण केले जात आहे त्यापासून निरीक्षणकर्त्याला वेगळे करण्याची क्षमता देखील मनामध्ये असते. आतमध्ये किंवा बाहेर चालणाऱ्या हालचालींची स्थिर जाणीव त्याच्याकडे असते. सहसा आपले लक्ष बाह्यवर्ती वस्तूंकडे धावत असते. या बाह्यवर्ती संपर्कांचे आपल्यावर होणारे परिणाम हे यदृच्छा आणि निष्क्रिय पराधीन असतात. पण आपले लक्ष अंतर्भागात केंद्रित करून आपण आपल्या पृष्ठवर्ती चेतनेच्या हालचालींचे निरीक्षण करू शकतो. यासाठी एकाग्रतेची शक्ती आवश्यक असते. बारकाईने केलेल्या निरीक्षणातून मन, प्राण आणि शारीरिक शक्तींच्या एकमेकांमध्ये मिसळलेल्या कार्यप्रणालींचे रहस्य उघड होते. या शक्ती बरेचदा परस्परांशी विसंगत असतात. कनिष्ठ स्तरावरील हालचाली या वरिष्ठ स्तरावरील कार्यप्रणालीमध्ये गोंधळ निर्माण करू शकतात. मूलतः मन ही काही जड वस्तू नाही, पण मानवी देहामध्ये प्रामुख्याने मेंदू या जडभौतिक अवयवाद्वारे त्याचे कार्य चालते आणि त्यामुळेच आपले मन हे शरीराच्या आरोग्यपूर्ण कार्यावर अवलंबून असते. शारीर चेतना ही सवयींनी बनलेली जड आणि निष्क्रिय असते. तसेच ती ऊर्जेचे उत्सर्जन करते. शरीर जेव्हा वर्चस्व गाजवत असते तेव्हा मन निरुपयोगी अशा विखुरलेल्या विचारांच्या माध्यमातून 12 वाटांनी विखुरले जाते. जेव्हा मनावर प्राणिक ऊर्जाशक्ती प्रभुत्व गाजवते तेव्हा आकर्षण प्रतिकर्षण आणि प्राणाच्या भावावेगांनी
विचार आणि कल्पना वाहवत जातात. सामान्यतः भावनात्मक नाट्य थोरपणाच्या कल्पना, इच्छावासना आणि भय यांच्यामध्ये प्राणिक चेतना आढळते. जेव्हा शारीरिक चेतना प्राणावर प्रभुत्व गाजवते तेव्हा या हालचाली सवयीने चक्राकार पद्धतीने वारंवार घडत राहतात. आत्मनिरीक्षणाची शक्ती विकसित करून त्याद्वारे आपण आपल्या या मनोवैज्ञानिक जडणघडणीचे विविध भाग वेगळे करू शकतो. खालून उदयाला येणाऱ्या या सवयी आणि भावावेगांना सातत्याने नकार देत आपण आपली बुद्धी आणि संकल्पशक्ती मुक्त करू शकतो. आपले मन हे जसजसे अधिकाधिक मुक्त होत जाते, खुले होत जाते, तसतशी एकाग्रतेची शक्ती वाढत जाते. दक्षतापूर्ण नकाराच्या या प्रक्रियेमुळे आपल्या मानसिक अस्तित्वाची बुद्धी आणि संकल्पशक्ती आपल्या कनिष्ठ प्रकृतीच्या वर्चस्वापासून मुक्त होते. याचा परिणाम म्हणून सामूहिक अस्तित्वापासून वेगळे असे व्यक्तिपर मानसिक अस्तित्व तयार होण्याची शक्यता निर्माण होते. परंतु अजूनही ही मानसिक अहमची पृष्ठवर्ती अस्तित्वाचीच घडण असते. आपल्यातील चैत्य पुरुष, आपला खरा पुरुष हा अजूनही पडद्याआडच असतो. अभिप्सा, नकार, समर्पण या त्रयीमुळे चैत्य पुरुषाचा हा शोध साध्य होतो. आपल्या आंतरतम केंद्रस्थानी हा चैत्य पुरुष असतो. तो गुप्तपणे आपल्या उत्क्रांतीसाठी मार्गदर्शन करत असतो. भावभावनांच्या पृष्ठवर्ती तरंगांच्या पाठीमागे राहून त्याच्या शोधाची तो वाट पाहत असतो. जे जे सत्य, शिव आणि सुंदर असते त्याला दिलेल्या सौम्य प्रतिसादाच्या आणि अग्रक्रमाच्या माध्यमातून चैत्य पुरुष स्वतःचे अस्तित्व प्रकट करत असतो. परंतु पृष्ठवर्ती चेतनेच्या लोंढ्यासमोर हा सौम्य प्रतिसाद हरवून गेल्यासारखा होतो. उदयाला येऊ पाहणाऱ्या चैत्य पुरुषाकडून आलेले संदेश हे मानसिक बडबडीशी झालेल्या आपल्या तादात्म्यामुळे झाकले जातात. आणि त्यासाठीच आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये शांतता आणि शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूस शांतता आणि विशाल शांतीचा एक प्रदेश असतो. डोक्याच्या वरच्या बाजूस केलेल्या एकाग्रतेमुळे या प्रदेशाप्रत आपण खुले होतो आणि तेथून मग आपल्या साधनभूत प्रकृतीमध्ये शांतता आणि शांती अवतरित होऊ लागतात. या अवतरित होणाऱ्या शांतीमुळे संपूर्ण व्यवस्थेमध्येच एक स्थिरचित्त समता प्रस्थापित होऊ लागते. मग आंतरिक मार्गदर्शकाकडून मिळणारे संदेश हे अधिक सुस्पष्ट आणि स्थिर होऊ लागतात. आपण जसजसे या आतल्या आवाजाचे अनुसरण करू लागतो तसतसा तो आंतरिक मार्गदर्शक स्वतःला अधिकाधिक प्रकट करू लागतो. हे आंतरिक मार्गदर्शन जसजसे स्थिर होऊ लागते
तसतशा आपल्या भावनांच्या, विचारांच्या हालचाली आणि आपल्या कृती या त्याच्या संमतीसाठी त्याला अर्पण करायच्या असतात. अशा रीतीने ज्ञान, संकल्प आणि प्रेम यांचे केलेले हे आत्मनिवेदन हा साधनेचा त्रिविध मार्ग होतो आणि त्यातूनच मग आंतरिक द्वारे खुली होतात. आपल्या हृदयाच्या गहनतेमध्ये होत जाणारा हा आंतरिक प्रवास आपल्या चेतनेच्या प्रच्छन्न श्रेण्यांप्रत आपल्याला खुला करतो. आपल्या अंतरंगामध्ये आंतरशारीरिक, आंतरप्राणिक आणि आंतरमानसिक श्रेणी आहेत. योग मार्ग ही आंतरिक द्वारे खुली करतो. जसजसे आपण आंतरिक मार्गदर्शनाचे अनुसरण करू लागतो तसतसे चैत्य अस्तित्व अधिकाधिक वृद्धिंगत होऊ लागते आणि सरते शेवटी आपण चैत्य पुरुषाच्या गहनतम विशुद्ध विश्वामध्ये प्रवेश करतो. आपला बाह्यवर्ती पुरुष मग या चैत्य पुरुषामध्ये स्वखुशीने विलीन होतो. या आंतरिक एकत्वामुळे चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते. उत्क्रांतिमय रूपांतरणाच्या या प्रक्रियेचे अनुशासन करण्यासाठी चैत्य पुरुष पुढे येतो. ही चैत्य रूपांतरणाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चैत्य अस्तित्वाचा आंतरिक तसाच बाह्यवर्ती साक्षात्कार घडवून आणते. ती सर्वांना मार्गदर्शन करते. अंतरंगातून उदयाला येणारा हा बदल हे चैत्य रूपांतर असते, तर आध्यात्मिक रूपांतर म्हणजे ऊर्ध्व स्तरावरून होणाऱ्या अवतरणामुळे झालेला बदल. ही दोन रूपांतरणे एकमेकांना पूरक असतात. ती परस्परांना सहाय्य करत असतात. आपल्या डोक्याच्या वर असणाऱ्या प्रांताप्रत झालेल्या विशाल ऊर्ध्वगामी खुलेपणातून दिव्य शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांची द्वारे खुली होतात. या गोष्टी खाली उतरून कनिष्ठ प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणतात. अवतरित होणारी ही दिव्य शक्ती वरून खाली अशा पद्धतीने एक एक करून चेतनेची सर्व केंद्र खुली करत जाते. जेव्हा ती शक्ती सर्वात खाली असणाऱ्या शारीरिक केंद्रापर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा ती जडामध्ये सुप्त असलेली कुंडलिनी नामक दिव्य शक्ती जागृत करते आणि मग ती ऊर्ध्वमुख होऊन वर वर चढू लागते आणि मग आपल्या चेतनेचे केंद्र हे शरीराच्या वरच्या बाजूस उन्नत होते. अहम भावना, स्वतंत्र मीची जाणीव मग पूर्णतः नष्ट होते.
चेतना विशालतर होत होत मनाच्या निर्व्यक्तिक आणि आध्यात्मिक श्रेणींपर्यंत जाऊन पोहोचते. या विशालतर मीला 2 पैलू असतात, एक स्थिर आणि दुसरा गतिमान. विशाल शांती आणि मुक्ततेचा अनुभव देणारे शांत ब्रह्म हा स्थिर पैलू. त्यावर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा परिणाम होत नाही. हा शांत आत्मा कोणतीही कृती उदयाला आणत नाही, तर उलट तो सर्व कृतींच्या पाठीशी निर्लिप्त आणि निपक्षपणाने उभा राहतो. बरेचदा या अवस्थेलाच अंतिम मुक्ती समजण्याची चूक केली जाते, पण ही केवळ स्थितिशील मुक्ती असते. अशा मुक्तीमध्ये वैश्विक कार्यावर कोणतेही प्रभुत्व आढळत नाही. दुसरा जो गतिमान पैलू असतो त्याचा विश्वगत चैतन्याच्या रूपाने अनुभव येतो. हे चैतन्य वैश्विक कार्यास केवळ सहाय्यच पुरवते असे नव्हे, तर त्याचा उगम देखील त्यातूनच होतो आणि ते कार्य देखील या चैतन्यातच समाविष्ट असते. या गतिमान पैलूप्रत खुले झाल्याने आपल्याला ज्ञानबोध, सर्जक कृती आणि आनंद यांच्या महत्तर शक्ती प्रदान केल्या जातात. पूर्ण योगामध्ये ऊर्ध्वस्थित आत्म्याच्या स्थितिशील आणि गतिशील अशा दोन्ही पैलूंचे एकत्रीकरण केले जाते. देहाच्या सक्रिय गतिमान अवस्थेमध्ये वरून अवतरित होणारी शक्ती व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वात कार्य करते आणि तिला खालून चैत्य पुरुषाचा आधार मिळतो. यातूनच संपूर्ण अस्तित्वाच्या आध्यात्मिक रूपांतरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. चेतनेच्या आरोहण अवरोहणाच्या मालिकांच्या माध्यमातून हे रूपांतरण घडून येते. वैश्विक अस्तित्वाचे 7 विभिन्न स्तर आहेत. स्थळ आणि काळ यांच्या अतीत असणाऱ्या ऊर्ध्व गोलार्धात असणाऱ्या 3 श्रेण्या म्हणजे त्रिविध अस्तित्व, सत, चित आणि आनंद. कनिष्ठ गोलार्धात असणाऱ्या 3 श्रेण्या स्थलकालबद्ध अशी मानसिक, प्राणिक आणि शारीरिक विश्व या त्या 3 श्रेण्या. या 2 गोलार्धांच्या दरम्यान त्यांच्यामध्ये दुवा असणारे अतिमन असते, ज्याला वैदिक ऋषी महस किंवा विज्ञान असे संबोधत असत. अतिमानस ही सर्जक शक्ती आहे की जी या विश्वांची बांधणी करते. प्रथमतः ही शक्ती विशुद्ध आद्य रूपांच्या विश्वाची निर्मिती करते. ती नंतर मानसिक संकल्पनांच्या विश्वाची निर्मिती करते. त्यानंतर मग गतिशील जीवनशक्तीचे प्राणिक विश्व निर्माण करते आणि सरते शेवटी भौतिक विश्व उदयाला आणते. परंतु या सर्व विश्वांमध्ये उच्चतर स्तर अंतर्भूत असतातच. विकसनासाठी हे स्तर जडभौतिकावर आतून दबाव टाकत असतात. जडभौतिकाच्या क्षेत्रामध्ये या उच्चतर स्तरांचे उदयन आणि विकसन म्हणजेच उत्क्रांती.
उच्च स्तरावरून अवतरित होणाऱ्या शक्तीचा त्याला आधार असतो. एखादा योगी जाणीवपूर्वकरित्या या उच्चतर स्तरांवर चढून जाऊ शकतो, पण हे आरोहण मानवी प्रकृतीमध्ये कोणतेही रूपांतरण घडवत नाही. उच्चतर स्तरावरील गतिशील शक्ती जेव्हा अवतरित होतात आणि जेव्हा त्यास खालून चैत्यपुरुषाचा आधार मिळतो, तेव्हाच अस्तित्वाच्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक भागांमध्ये रूपांतराची प्रक्रिया घडून येते. परिवर्तनाला शारीर चेतनेचा सर्वाधिक प्रतिरोध असतो. कारण तिच्यामध्ये पृथ्वीवरील जीवनाचा सारा उत्क्रांतिमय भूतकाळ जतन करण्यात आलेला असतो आणि अंधकारमय पेशीय स्मृतींमध्ये आजार आणि मृत्यूची सवय दृढमूल झालेली असते. आरोहणाच्या प्रक्रियेमध्ये मनाच्या वरच्या स्तरावरील मध्यावधी श्रेण्या अवतरित होतात आणि आपली कनिष्ठ प्रकृती रूपांतरित करतात. पहिले असते उच्च मन. हे उच्च मन आपल्या क्रमशः असणाऱ्या रेषीय विचार प्रक्रियेचे सामूहिक कल्पनेमध्ये रूपांतर घडवते. दुसरे असते प्रदीप्त मन. हे मन विचारांच्या मदतीविना थेटपणे सत्य पाहू शकते. तिसरे मन म्हणजे अंतर्ज्ञानात्मक मन. येथे एकरूपतेतून ज्ञान प्राप्त होते आणि मर्यादित असले तरी ते ज्ञान अचूक असते. अधिमानस हा चौथा टप्पा. ही असते मनाची सर्वोच्च आध्यात्मिक श्रेणी. येथे चेतना वैश्विक झालेली असते आणि सारे काही ज्ञात असते, पण एका मर्यादित दृष्टिकोनातूनच. परंतु या अधिमानसिक चेतनेचे अवतरण देखील शारीर चेतनेच्या अंधकारमय विरोधाचे रूपांतरण घडवण्यासाठी पुरेसे नसते. आपल्याला अधिमानसाच्याही अतीत जात अतिमानसामध्ये प्रवेश करावा लागतो. येथे विविधतेची एकात्मतेकडे होणारी वाटचाल असे सत्याचे स्वरूप नसते, तर एकात्मतेने आपल्या अस्तित्वाच्या अनंततेमध्ये विविधतेला कवळून घेतलेले असते. येथे त्रिकाल दृष्टी म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य एका दृष्टीत पाहू शकणारी दृष्टी पूर्णत्वाला पोहोचते. एकत्वाच्या अधिष्ठानावर येथे ज्ञान आणि संकल्पशक्ती हातात हात घालून चालतात. विश्वात्मक झालेल्या मानवी साधनामध्ये होणाऱ्या अतिमानसाच्या अवतरणामुळेच शारीरिक प्रकृतीच्या अंधकारमय चेतनेचे यशस्वी रूपांतर होणे शक्य आहे. दिव्य जीवनाकडे घेऊन जाणारे अंतिम रूपांतरण ते हेच. आणि यातूनच सरते शेवटी या पृथ्वीवर एका नवीन वंशाचा
जन्म व्हायचा आहे. ही अशी एक क्रांतिकारी पूर्वसूचना आहे की जी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न यापूर्वी कधीही झालेला नाही. अशा रीतीने पूर्णयोग हा वैयक्तिक मुक्तीच्या पलीकडे जातो आणि पृथ्वीवर सामूहिक आणि उत्क्रांतिकारक रूपांतरणाचा प्रारंभ करतो. श्री अरविंदांच्या महासमाधीनंतरही श्री माताजींनी त्यांचे हे कार्य चालूच ठेवले आणि दिनांक 29 फेब्रुवारी 1956 रोजी या पृथ्वीवर अतिमानसिक चेतनेचे अवतरण घडवून आणले. तेव्हापासून एक सक्रिय उत्क्रांतिकारक शक्ती या भूमिकेतून अतिमानस या पृथ्वीवर कार्यकारी झालेले आहे. जुन्या विश्वाच्या पडझडीमधूनच उत्क्रांतीच्या या नव्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. चेतनेच्या या अभूतपूर्व अशा साहसामध्ये सहभागी होण्याची मिळालेली दीक्षा म्हणजेच पूर्णयोग. Om Sat Sot